आता माझ्या राजा शिवछत्रपती मालिकेतल्या जिजाबाई साहेबांच्या भूमिकेची भूमिकेचा उल्लेख झाला आणि एक छोटासा किस्सा सांगते. मला असं वाटतं वातावरण आज छान आनंदाचं आहे, थोडं हलकं फुलकं बोललं पाहिजे, नाहीतर मी पण खूप भाषण सुभाषित कविता म्हणू शकते, पण आज जरा गमतीचं आपण बोलूया. राजा शिवछत्रपतीचं जेव्हा चित्रीकरण चालू होतं तर मी माझ्या मुलाला घेऊन जायची सेटवर आणि माझं असं नेहमी म्हणणं असतं की आपल्या मुलांना आपले आई वडील काय करतात हे कळलं पाहिजे. म्हणजे आपली आई केवळ लोक तिला टाळ्या वाजवतात, तिला बक्षिसं मिळतात, ती रोज टीव्हीवर दिसते असं नाहीये. किती काम करते आई, काय काम करते, या कामामध्ये किती माणसांचा सहभाग आहे. आपण सिनेमा बघतो आणि म्हणतो बंडल होता, पण जवळजवळ 300-350 माणसं वर्षभर त्या एका सिनेमावर काम करत असतात आणि कुणालाच बंडल सिनेमा बनवायचा नसतो. त्यामुळे स्वयंपाक कसा बनेल हे आपल्याला आधी सांगता येत नाही, तसंच सिनेमाचं आहे, कसा बनेल आधी सांगता येत नसतं. पण आपण मनापासून चित्रपट बनवतो. माझं क्षेत्र माझ्या मुलाला कळावं यासाठी मी त्याला नेहमी सेटवर न्यायची